माझ्या पद्धतीने हिरव्या हरभऱ्याच्या सोल्याची भाजी बनवताल तर पुन्हा पुन्हा बनवून खाताल अशी ही हिरव्या हरभऱ्याच्या सोल्याची स्वादिष्ट आणि चटपटीत भाजी। ही रेसिपी माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्कीच बनवून बघा। नमस्कार बाळांनो, मी आपली मावशी। माझ्या YouTube चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करीत आहे। मी आज नवीन रेसिपी घेऊन आले। रानातून आणलेल्या वल्या हरभऱ्याच्या सोल्याची चमचमीत भाजी बनवून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात अगोदर मी इथे हरभऱ्याचे सोले सोलून घेते। मी रानामधून हरभऱ्याचे झाड उपटून आणलेत आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता याचे घाटे तोडून एक एक सोला काढून घेते। पूर्ण हरभऱ्याचे सोले सोलून घेतलेत। चुलीवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे। जिरे थोडेसे तडतडले की त्यामध्ये घालायचे सोलून घेतलेले हरभरे। हे हरभरे थोडेसे हलक्या हाताने परतून घ्यायचे आहे। हरभऱ्याला जास्त करपेपर्यंत भाजण्याची आवश्यकता नाही। अशा पद्धतीने छान असे भाजून घेतले तर ते चांगले मऊसर होतात। लगेच त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। सोल्यामध्ये मीठ टाकून भाजल्याने चांगला भाजीला खमंगपणा येतो। या ठिकाणी छान असे हरभरे भाजून झालेले आहेत। आता याला एका प्लेट मध्ये खाली काढून घेऊया। त्याच कढईमध्ये फोडणीसाठी 2 उकळ्या तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडली, लगेच त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकू। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला ते टाकून घेऊया। कांदा छान असा आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा परतला, त्यामध्ये लगेच अद्रक लसूणचा पेस्ट टाकू। अद्रक लसूण पण यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे, यामध्ये घालू मध्यम साईजचं लाल बारीक कापून घेतलेलं टमाटर। टमाटर पण याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। टमाटर परतत आलं की त्यामध्ये घालायचे आहे काही सुके मसाले। अगोदर यामध्ये घालू 2 चमचे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला घट्टपणा येतो। तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी जमतंय। आता त्यामध्ये घालू 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला। आता या सर्व मसाल्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले छान असे परतून झालेले आहेत। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर पुन्हा हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। हे बघा, मसाल्याला चांगलं तेल सुटलंय। आता यामध्ये टाकूया भाजून घेतलेले ओले हरभरे। आता याला याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालूया जेवढा रस्सा लागेल तेवढं गरम केलेलं पाणी। आता याच्यामध्ये चवीकरता मीठ घालून याला शिजण्यासाठी 5 ते 10 मिनिटं झाकून घेऊ। 10 मिनिटं झालेत, प्लेट खाली काढून घेऊ। हे बघा, भाजीला तरी आणि छान असा कलर आलेला आहे। आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊ। भाजीला आता खाण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेऊया। मस्त अशी ओल्या हरभऱ्याची भाजी इथं बनून तयार आहे। ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। मी बनवलेली हरभऱ्याच्या सोल्याची भाजी कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।